आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर आहेत. दादा, खरं तर 2 दिवसापूर्वी तुम्ही एक पक्षाला इशारा दिला होता, परंतु पक्षाने तरी तुमचं म्हणणं ऐकलेलं दिसत नाही. काय तुमची पुढची भूमिका आहे? मी उद्या नगरपालिकेच्या या निवडणुकीत मी स्वतः नगराध्यक्षपदासाठी फॉर्म भरतोय. तर तो फॉर्म भरत असताना ऑफिशियल पक्षाचा उमेदवार पुढे असताना विरोधात मी फॉर्म भरताना एक जिल्हा अध्यक्ष मी पद माझ्याकडे आहे. तर ते उद्याला मी जिल्हाध्यक्ष पदाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देखील दोन्ही गोष्टीचा राजीनामा देतोय आणि मग फॉर्म भरतोय. खरं तर तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात. तुम्ही आमदारकीचे तिकिटाचं वाटप केलं असेल. तुम्ही अनेक निवडणुका बघितलेल्या आहेत. जिल्हाध्यक्षालाच अशा पद्धतीनं राजीनामा द्यावा लागतोय. काय भावना आहे? प्रत्येक पक्षातल्या संघटनात्मक कामाची जी पद्धती ती वेगवेगळी असते. इथं जे काही राष्ट्रवादीचं जे काही कामाची पद्धती आहे, सिस्टम जी आहे, त्यामध्ये संघटनेला काही इतकं महत्व नाही. आणि हे पूर्वीपासून आम्हाला माहिती होतं, तरी आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला. मला मुळातच संघटनेची आवड असलेला मी कार्यकर्ता आहे. आज मी 45 वर्ष झालं सार्वजनिक जीवनात काम करतो. ते संघटना म्हणूनच अनेक वर्ष मी काम केलेलं आहे. कुठलं लाभाचं पद माझ्याकडे कधी नव्हतं. पण एवढ्या प्रदीर्घ प्रवासात सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते आजतागत माझ्याबरोबर मी ठेवलेले आहेत. हे आम्हाला आवड आहे. पण मग त्यातून अनेक वर्षाच्या काळामध्ये अनेक स्थित्यंतर घडली. राजकीय, सामाजिक सगळ्या पद्धतीचं मी जवळून पाहिलं. पण याच्यामध्ये कसे कसे बदल होत गेले, त्याचं निरीक्षण करत गेलो. तर आजच्या मितीला काय असलं पाहिजे, मागं काय होतं, पुढं काय होईल, याचा एक अंदाज तुम्हाला इतके वर्ष काम केल्यानंतर नक्की येतो. तर या विषयामध्ये ज्या पद्धतीनं हे आता चाललंय, त्यामध्ये संघटनेचं महत्व जर पक्षाच्या नेतृत्वाने जर कमी केलं, तर येणाऱ्या काळामध्ये हे सगळ्याच गोष्टीत बदल होणार आहे. आत्ताचं जे झटपट सगळ्या गोष्टी करण्याचं जे काम आहे, त्या पद्धतीनं ते काम करण्याची एक सवय समाजामध्ये लागलेली आहे, की त्यामुळं हे सगळ्या अनिष्ट रूढी परंपरा यामध्ये आलेल्या आहेत आणि त्याच्यातून कार्यकर्ता अस्वस्थ आहे. हा असाच जर अस्वस्थ राहत गेला तर मला असं वाटतं की पक्ष संघटनेत काम करायला कोणी थांबणार नाही. मला कुठलं पद मिळतंय का, स्थान मिळतंय का, प्रशासकीय सेवेत हे काम करता येते का, तरच लोक काम करतील. पक्ष संघटनेत कामाला लोक मिळणार नाही. त्याचं कारण असं आहे. दोन दिवसापूर्वी तुम्ही असं म्हणाला होता की पक्षाला मी काही सूचना केलेल्या आहेत, त्याचं पालन नाही केलं तर मी पुढचा निर्णय घेणार. आता तुमचा निर्णय जवळपास झालेला आहे. या दरम्यान तुम्हाला कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही? थांबवण्याचा प्रयत्न जरूर केला, पण त्या प्रयत्नाला काही अर्थ नाही. मग तुम्हाला हे देतो ते देतो, मला काही नकोच आहे. मी नगराध्यक्षपद सुद्धा काही मी स्वतःच्या इच्छेनं येतो आता उतरतच नाहीये. लोकांचाच रेटा आता असा नाही की तुम्हीच पाहिजे म्हणून मी हे करतो. मी स्वतः 5 वर्ष होतो आणि त्याच वेळेला मी ठरवलं होतं की आता आपण नको, आपण इतरांना करू. मी नंतरच्या 10 वर्षात 12 नगराध्यक्ष केलेत मी आणि शेकडो नगरसेवक केलेत. मला काय या नगरपालिकेत मी गेलो पहिला असं काही इंटरेस्ट नाही. पण याच्यामध्ये माझं म्हणणं असं होतं की तुम्ही आपले जे निष्ठावान अनेक वर्षाचे कार्यकर्ते आहेत, हे तुमचे आहेत. माझे असं सुद्धा ते तुम्हाला मानतात, तुमच्यासाठी झटतात, 12 महिने 18 काळ संघटनेचं काम करतात. त्यापैकी एकाला द्या आणि निवडून आणायची जबाबदारी माझी आहे. जसं तुम्ही मंत्री म्हणून तुमचं प्रेस्टिज आहे, मी जिल्हाध्यक्ष म्हणून माझंही प्रेस्टिज आहे. मला माझ्या जिल्ह्यात मी सांगतोय लोकांना नगरपालिका आणायची, अजितदादांचं हात बळकट करायचे आणि माझ्या इथे मी नगरपालिका कशी घालवीन. त्यामध्ये जे राजकारण घडलं ते देखील मी नेत्यांना सांगितलं की समोरची जी लोक आता यात उतरत आहेत, मागच्या वेळेला त्यांच्याबरोबर हर्षवर्धन पाटलांची ताकद होती. आज काय परिस्थिती बदललेली आहे, त्यांच्या मागे हर्षवर्धन पाटलांची ताकद नाहीये. ती तुमच्या मागे आली असं म्हणायचं का आता? आली आहे आणि त्यांनी आज नाही, मला महिना 15 दिवसापूर्वीच सांगितलं की तुम्ही नगराध्यक्षपदाचा उमेदवार द्या,
तुम्ही द्याल त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही उभे राहू. आणि एवढंच नाही, त्यांनी इतकंही सांगितलं की तुम्ही घड्याळाचा उमेदवार दिला तरी चालेल. काय सांगतो? हो. मग आता इतकं जर एखादा प्रमुख विरोधक या शहरामध्ये 50-50% आहे पहिल्यापासून. माझा आणि हर्षवर्धन पाटलांचा संघर्ष इथं आहे पहिल्यापासून. मग समोरचा मनुष्य जर मला असं बोलतोय, खात्री देतोय, मी नेतृत्वाला सांगितलं, नेतृत्व म्हणजे एक फक्त सन्माननीय अजितदादा पवार साहेबांना सांगितलं. इथं बर्णे मामा नाही सांगितलं आणि अजितदादा नाही सांगितलं की असं जर राजकारण होत असेल तर डोळे दाखवून उमेदवार निवडून येतो, काही अडचण येणार नाही. तर तुम्ही याच्यामध्ये मान्यता द्या. पण इथलं जे स्थानिक आमचं नेतृत्व आहे यांनी बाकी जो हट्ट धरला ते सोडलाच नाही. भरणेंकडे तुमचा निशाणा आहे. हो, मग आहे ना, त्यांनीच केलं ना, दुसरं कोणी केलं? या क्षणापर्यंत अजून माणसाचा प्रवेश नाही. त्यांनाच नगराध्यक्षाचं तिकीट उमेदवारी देण्याचा घाट त्यांचाच, दुसरं कोणाचा आहे? तुम्ही पक्षाचा राजीनामा देता जिल्हाध्यक्ष पदाचा आणि सदस्यत्वाचा, पण पुढची लढाई तुम्ही कशी लढणार? कोण कोण तुमच्या सोबत असणार? असं देखील समजते की सगळे पक्ष म्हणजे भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि इतर जे संघटना आहेत त्या तुम्हाला पाठिंबा देणार आहेत. राष्ट्रवादीचे पवार साहेबांचा गट असेल म्हणजे हर्षवर्धन पाटील आहे, भाजप आहे, शिवसेना म्हणजे दोन्ही शिवसेना आहे. महादेवराव जानकरांचे असलेला राष्ट्रीय समाज पक्ष आहे, अनेक छोटे मोठ्या सामाजिक संघटना आहेत, या सगळ्या आमच्या पाठीशी उभ्या राहणार आहेत. आणि हे सगळ्यांनी एकत्र येऊन ही आघाडी करायचं ठरवलेलं आहे. माझी एकट्याची ही भूमिका नव्हती. 15-20 दिवसापूर्वी म्हणाल तर याचा विषय पण डोक्यात नव्हता. माझे तुम्ही बघा, काढून बघा, जिल्ह्यात विचारा. मी दिवाळीच्या आधी माझे दौरे झाले, दिवाळीच्या नंतर माझे दौरे झाले. नगरपालिका, झेडपी पंचायत समितीसाठी मेळावे, नगरपालिकेच्या बैठका, उमेदवाराच्या निवडी संदर्भात बैठका, या सगळ्या कार्यात मी व्यस्त. का तर मला जिल्ह्यात इथं अजितदादांची ताकद वाढवायची, राष्ट्रवादी एक नंबरला न्यायची, जिल्हा परिषदेवरती सत्ता आणायची, सगळ्या नगरपालिका आपल्या असल्यामुळे. जाऊन विचारा, सगळी भाषणं, सगळा माझा प्रयत्न त्या दिशेने. परवाचं तुमचं वक्तव्य इथं लागू होतंय का? कुठलं? तुम्ही एक म्हटलं होतं पक्षाने आम्हाला जर हे केलं तर आम्ही पण त्यांना ते करू. असं आहे, जो मनापासून अंतःकरणापासून तुमच्यासाठी काम करतो आणि तुम्ही जर त्याची अशी चेष्टा करायला लागला तर नाही ना मग माझ्यासारखं कार्यकर्ता. कारण मला काही कुठं मागायचं नाही कोणाला काही. ते आत्ता म्हणत होते तुम्ही थांबा, महामंडळ देतो, हे देतो. मी काही महामंडळासाठी चाललंय का? त्यासाठी नाही चाललंय. हे कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान, त्याचा स्वाभिमान जपायचं का नाही? दादा, एक प्रश्न पडतोय. खरं तर तुम्ही जिल्हाध्यक्ष होतात, तुम्ही सांगितलं मी 10-12 नगराध्यक्ष केले, अनेक नगरसेवक केले. तुमचं डिमोशन होते असं वाटत नाही की तुम्ही पण नगराध्यक्ष पदाला उभं राहताय? मला इथे म्हणायचं आहे की मी उभारण्याची गरज नाही, कुणालाही उभं करून मी निवडून आणून त्या ठिकाणी करू शकतो. पण मंडळी ही कुणी ऐकायला तयार नाहीत आणि त्यामुळे माझा नाईलाज झालाय. आता त्यांचं जर म्हणणं आहे की तुम्हीच पाहिजे, तर मग आता त्यांच्या आग्रहाखातीर मला त्या ठिकाणी उभं राहणं भाग आहे. कारण आता जी काही आघाडी जन्माला येते ही एक वेगळ्या प्रकारची, ही फक्त इथंच नाही थांबणार, ही तालुक्यात सुद्धा जाणार. खरं तर गेल्या काही वर्षापासूनची चर्चा होतात की तुम्ही जरी भरणे मामांच्या स्टेजवर असाल, तुम्ही जिल्हाध्यक्ष असाल, तुमच्यात सुप्त संघर्ष होता, अशा चर्चा येत होत्या. नेमकी काय अडचण असावी असं तुम्हाला वाटते? सुप्त संघर्ष वगैरे काही नाही, कार्यपद्धतीमध्ये बदल, फरक आहे. त्यांची कार्याची पद्धत माझी वेगळी, त्यांची वेगळी थोडी काय आहे. त्रूट जाणवते तुम्हाला? म्हणजे माझं, मी प्रत्येक गोष्ट कार्यकर्त्याला विचारून, कार्यकर्त्याचा सन्मान देऊन असे पुढे घेऊन, संघटना बांधाचा छंद असलेला मी कार्यकर्ता आहे. म्हणून स्वाभाविकपणे मी संघटना सांभाळायची म्हणजे कार्यकर्ता सांभाळायचं, त्याला काही दुखवायचं नाही. आता ते एखादे खूप वर्ष काम केलेलं आहे आणि आता त्याची क्षमता थोडीशी कमी झालेली आहे, मग त्याला बाहेर नाही फेकायचं. त्यांनी मागं केलेलं जे कार्य आहे, पक्षासाठी दिलेलं कॉन्ट्रीब्युशन आहे, हे विचारात घेऊन त्याला सुद्धा योग्य सन्मान ठेवला पाहिजे, तर संघटना टिकते, वाढते. इथं तसं नाही. आता काय कामाचं, द्या फेकून. आता काय उपयोगाचं आहे, द्या फेकून. मी नाही फेकत कुठलं मनुष्य, मी जवळ सांभाळून ठेवतो.
कारण त्याची जी काही किंमत आहे ना, त्याची किंमत त्या त्या काळात त्यांनी त्याचं घरदार प्रपंच बाजूला ठेवून स्वतःचं म्हणजे त्याचं एक त्याग त्यांनी केलेला असतो. त्याला अशा पद्धतीने वागणूक देणं बरोबर नाही. ती इथं काय झालं की गावागावातले कार्यकर्ते अशा पद्धतीचे संपवण्याचा कार्यक्रम कायम चालला. मग जिथं कोणी तिथं काही त्यांनी चुकीच्या गोष्टी केल्या, मी अध्यक्ष म्हणून स्वाभाविकपणे लोक माझ्यापाशी येऊन बोलतात. मी सगळं ऐकतोय. मी तिथं विचारायला गेलो, तर माझंच खरंय, माझंच बरोबर आहे. म्हणजे असंख्य गोष्टी अशा आहेत, की त्या नेतृत्वाने त्या त्यावेळेला सांगितल्या. पण ते त्यांना काही माहित नाही कशामुळं, पण आमचं त्यांनी कधीच ऐकलं नाही. ते कायम यांच्याच पाठीशी उभा राहत आले आणि ते आता त्याचं आता इथपर्यंत आले, की तुमचा जिल्हाध्यक्ष आज तुम्ही तुमच्या या सगळ्या ह्याच्यामुळं की माझ्या काही फार डोक्यात आहे, मी काही वेगळं तर मागचे 8-10 दिवस सुद्धा झाले नसते माझ्या बैठका संपलेल्या नाहीत. शेवटचे अजूनही मला फोन येत आहेत, इथं काय करायचं, तिथं काय करायचं. लोकांना खरं वाटत नाही मी ही भूमिका घेतोय. इतकं मी मनापासून काम करतोय. शेवटचे 2 प्रश्न विचारतो. पक्ष सोडताय, हे जवळपास निश्चित झालंय तुमचं. काय वाटतंय पक्ष सोडताना आणि काय पक्षात सुधारलं पाहिजे? नाही, आता पक्ष मी सोडतोय म्हणजे तर माझ्यावरती ही वेळ पक्षाने आणली म्हणून मी सोडतोय. माझी इच्छा नव्हती. पण ज्या पद्धतीनं हे सगळं घडलं, याच्यामध्ये स्वाभाविक अपेक्षा अशी होती, की नेतृत्वाने कुठंतरी ही गोष्ट विचारात घेऊन थांबवावी. काय प्रश्न होता? तर नगरपालिका जिंकून आणायची. तर मी जे म्हणतो त्या पद्धतीने जिंकून येत होती का? 1,01,000% येत होती. 1,01,000%. बरं, ते विरोधक तुमचे आहेत, पण तुम्ही विधानसभेत बसता, तेव्हा अनेक वेळेला त्यांच्याशी कॉम्प्रोमाइज करून तुम्ही गेलेलाच आहात पुढं. मग स्थानिक पातळीवरती आम्ही कॉम्प्रोमाइज केलं तर काय फरक पडतो? आणि ते कुणाला घड्याळाच्या चिन्हावरती उमेदवार देत होते निवडून. तुम्हाला फक्त गारटकरला ह्याच्यातनं बाहेर काढायचं होतं. हे मला दिसलं म्हणून मी त्यांनी मला काढण्यापेक्षा ते ते आहेत ना ते घुलेंचा व्हिडिओ पाहिला ना तुम्ही? मग हे आता घुले काही स्वतः मनाने बोलतात काय? त्यांचे बोल होते धनी कोण आहेत सगळ्याला कळतं. बँकेत बसून घुले बोलतात. मग ते ह्याच्यावरनं लक्षात घ्यायचं आपण आपलं तिथं आता गरज संपलेली आहे. आणि त्यामुळं दुसऱ्याला पुढं करून आपल्याला अशा पद्धतीनं वागणूक जर असेल, तर मी राजकारण काही स्टेटसनी करतो. मला असं ह्यानी जमत नाही. आणि मी कुठं काही काही मिळवण्यासाठी राजकारण कधी केलं नाही. गोरगरिबाची सेवा चांगल्या पद्धतीने होते, म्हणून हे सगळा खटाटोप आहे. प्रदीप गारटकर, शेवटचा प्रश्न विचारतो. प्रदीप गारटकर आता कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करणार? आणि आता तुम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून तुम्ही उद्या फॉर्म भरताय. विजयाचा विश्वास किती वाटतो? 100% विजयाचा विश्वास आहे. त्याबद्दल काही डाऊट नाही. आत्ता तर सुरुवात आहे. अजून तुम्ही पुढे पाहत बसाल. इथं समोरच्याला माणसं मिळायची नाहीत. त्याची परिस्थिती आहे. पण असं जो कॉन्फिडन्स माझा जो आहे, तो सगळ्यांचा त्यातला सहभाग बघून मला खात्री आहे. ते 100% निकाल तर माझ्या बाजूने लागेलच लागेल. पण याचबरोबर मी कुठल्या पक्षात जायचं तो आत्ता काही निर्णय घेतलेला नाही. मी पक्षात जायचं का नाही का हीच आघाडी पुढे चालवायची 5 वर्ष स्थानिक ठिकाणी, तर तशी आघाडी आम्ही चालवणार आहोत. त्यामुळं ते काय आता डोक्यातच नाही. अजूनही ह्या डोक्यातनं हे गेलेलंच नाही ना. भाजप तुम्हाला आमचे भाजपकडून तुम्ही जाणार, भाजपचे नगराध्यक्ष होणार अशा चर्चा आहेत. आता हे पुढचे लोकांचे गेम असणारच ना. आम्ही जिथं तुम्हाला जे काही म्हणण्याचं असेल प्रत्येक जण आपापल्या इंटरेस्टने म्हणणार. पण तसं काही कुठं जायचं वगैरे काही निर्णय नाही. इथं या निवडणुकीच्या निमित्तानं सगळा कार्यकर्ता एकत्र घेऊन या ठिकाणी निवडणूक लढवायची आणि या तुमच्या स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून लढवायची, एवढाच विषय आहे. कुठल्या पक्षात जाण्याचा अजून तर काही चर्चा नाही, विषय नाही. फक्त पाठिंबा सगळे देतात. आता भाजप पाठिंबा देते, ते शिवसेनेवाल्यांनी फोन केला होता. आता प्रत्येकाला म्हणजे पाठिंबा देतात म्हणल्यावर चर्चा होणार, बोलणं होणार. त्या पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे, म्हणजे हर्षवर्धन पाटील तेच आहेत. मग ते आता पाठिंबा देत आहेत. मग त्याच्यामध्ये सगळ्यांशी चर्चा होत असते. त्यामुळं
लोकांना असं वाटेल की आता ह्या पक्षात जायचं म्हणून राजीनामा दिला. तसं नाही. मला तिथं लक्षात आलं की आपली गरजच इथली संपलेली आहे. त्यामुळे मी निर्णय घेतलेला आहे. खरं तर इंदापुरामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. प्रदीप गारटकर राजीनामा देत आहेत आणि प्रदीप गारटकर नगराध्यक्षपदाचे उमेदवार असणार आहेत. खरं तर राष्ट्रवादी विरुद्ध सगळे पक्ष आहेत एकत्र येऊन राष्ट्रवादीच्या विरोधात इंदापूरमध्ये लढणार आहेत. आता नेमकं काय होतं, कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. असं जरी असलं तरी त्यांनी सोडताना मात्र भरणेंवरती जोरदार निशाणा साधलेला आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरा पर्सन श्रेयस सह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.